कोणता संघ आज आपलं नसीब या मैदानावरती दाखवणार. क्वालिफायची मॅच 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 4 षटक 4 गोलंदाज आणि कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नक्कीच नियम आहे आणि तो नियम मात्र सर्वांना फॉलो करावा लागेल. आज अगदी आपण पाहिलं तर सामने जरी उशिरा सुरुवात झाली परंतु अगदी योग्य त्या वेळेवरती सर्व संघांनी नक्कीच या ठिकाणी उपस्थित दाखवली. कोणत्या प्रकारचा ब्रेक आपण घेतला नाहीये. सुरुवात आपण नक्की थोडी लेट झाली परंतु चांगल्या रीतीने या ठिकाणी आपण पाहतात अगदी योग्य त्या वेळेनं मात्र ही शेवटची मॅच आपण पाहतात. नक्कीच वेळेचा जर विचार केला तर 4 वाजून तब्बल 35 मिनिटं होत आहेत आणि 4 वाजून 35 मिनिटांनी आपण करतोय सामन्यांना सुरुवात देऊयात. दोन्ही संघांना यमासाठी लाख लाख शुभेच्छा. जय भुजेश्वर साई विरुद्ध सिद्धिविनायक इनगाव या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात. स्ट्राईक वर आपण पाहतात कॅप्टन शंकर विषय आहेत. यॉर्कर लेन चॉप करण्याचा प्रयत्न होता. गल्लीमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. नक्कीच गोलंदाज आपण पाहतायत साई संघाच्या दरम्यान हर्षल आहेत. नक्कीच हर्षल तरे यांनी पहिल्या चेंडूवरती आपल्याकडे असलेली गुणवत्ता सादर केली मैदानाच्या आत. वाईट वर्कर चॉप करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगले फिल्डिंग पहिल्या स्लीपमध्ये डॉट बॉल. गुडलेसपटचा चेंडू ऑन साइडला टर्न केला. आपण पाहता छठ्या सर्कल मध्ये चुकीची फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. 4 रन चौकार. ओव्हरपी चेंडू ऑनसाइडला खिसलाय. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर वेगानं पोहोचलाय. भरपूर चांगला जजमेंट. विकेटचा पतन चौकारानंतर क्विकली रिप्ले मैदानाच्या आत दिला जातोय. शंकर विषयांना फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आत लागत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला. चार षटकांचा सामना नक्कीच आम्ही मागाशी देखील अनाऊन्स केलं होतं. 4 षटक 4 गोलंदाज परंतु या ठिकाणी पाहतात नक्कीच दमदार सुरुवात तर करायची होती परंतु चौकार खिसला होता. त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळायचा होता. शंकर विषयांना नक्कीच बॅटच्या रेडरमध्ये चेंडू आला होता परंतु ताकद कमी पडली. नक्कीच चेंडू उंच गेला होता परंतु लांबी गाठू शकली नाहीयेत आणि लॉंगॉनला चांगला झेल टिपण्यात आला. धक्का पहिला मैदानाच्या आत लागला तो म्हणजे सिद्धिविनायक इनगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इनिंग नंबर 3 वरती रोशन यांना आपण पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल तरे. फुलटॉस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी लाईन पाहिली. यस पंचांनी सांगितलं की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. आव्हान तर नक्कीच धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. ते म्हणजे बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला टीमची टोटल 5 वरती जाऊन पोहोचते. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये येऊन पोहोचले आहेत. फुलटा चेंडू फक्त दिशा दिली आहे. गोलंदाज हर्षलच्या गतीचा वापर केला जातोय. चेंडूला पाठवले सरळ फाईन लेग क्षेत्रात. फाईन लेग क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमा पार चौकार. चौकार आलाय. टीमची धाबा संख्या 9 या धाव फलकावरती पाहतायत. नक्कीच हर्षल तरेच्या गतीचा वापर मागच्या चेंडूवरती केला जातोय परंतु हर्षल कशा प्रकारे पुन्हा एकदा वापसी करतील मॅच मध्ये. फुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात. व्हॉट अ शॉट. गुड नॉट टेक और ये 1 बाउंड चौकार देख. अजून एक लगातारचा दुसरा धमाका मैदानाच्या आत. रोहनच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. नक्कीच रोशन आणि रोशनच्या बॅट मधून आपण पाहतात हा दुसरा चौकार पाहतात. भरपूर चांगला फटका. फुल लेनचा चेंडू. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन मात्र फुल टॉस जाणली जाते आणि त्याच्यावरती नक्कीच तुडून पडतात. 2 चौकार आले मागच्या 2 चेंडूवरती. टीमची टोटल
13 धाव फलकावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. लास्ट बॉल 1 to go. पुन्हा एकदा फुलटॉस, व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका सजवलाय. चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना लगातारचा तिसरा दणदणीत चौकार पाहतात. पाहता पाहता पहिला षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तब्बल 4 चौकार पाहिले. नक्कीच एक शंकर विषयांच्या बॅट मधून बनवतो. त्यानंतर विकेट याला जसा मैदानाच्या आत रोशन केले आणि लगातार 3 चौकार त्यांच्या बॅट मधून. षटक क्रमांक दुसरं दीपेश. गुडलेस स्पॉटचा चेंडू ऑनसाइडला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पलीकडे जातोय. प्रयत्न चांगले राहिलेत. प्रयत्नाला दात दाबला गेल. चेंडू सीमा पार लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार. दीपेचा स्वागत षटकारानं केला जातोय. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना षटकार खेचण्यात आलाय. आपण पाहतात सूरज यांच्या बॅट मधून. अगदी ह्या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी हा निर्णायक सामना आहे. जो सामना जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाणार आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आत. परंतु मैदानाच्या आत जो जास्त मेहनत घेणार, जो जास्त जिद्द चिकाटीनं खेळ करेल तो नक्की जिंकणार. षटकाराला टीमची धावसंख्या 23-23. सुरुवात दमदार पाहायला मिळते इनगाव संघाच्या माध्यमातून. शॉट प्लेन टॅप केला परंतु शॉट कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. रनआउटची संधी होती परंतु नक्कीच फिल्डर पॉपिंग क्रीज नक्कीच बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. कोणत्या प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाही आहेत. नक्कीच षटकार आल्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी आलाय. वापसी करत असताना गोलंदाज आपण पाहतात दीपेश. टीमची धावसंख्या 26 वरती 23 वरती 23 धाव फलकावरती पाहतात. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतात. जे घर बसल्या प्रेक्षक आम्हाला पाहतात ते सर्वांचं करूयात स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे एक टप्पा घेत सीमा पलीकडे चौकार. चांगले फटके मैदानाच्या आदवन पाहतात सूरज यांच्या माध्यमातून. नक्कीच मागच्या 2 मॅच मध्ये सूरज थोडा शांत होता परंतु या मॅच मध्ये नक्कीच त्याला चालणं भरपूर महत्वाचं आहे. कारण की सूरजला देखील माहिती आहे ही मॅच निर्णायक मॅच आहे. संपूर्ण दिवसात केलेली मेहनत या मॅच वरती डिफाईड आहे. इथे चांगला खेळ राहिला तर टॉप 4 मध्ये नक्कीच जाऊ. परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील साई संघ कमी नाहीये. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला टॅप केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला एकदा पूर्ण केली जाते. चांगला थ्रो आपण पाहतात. तेवढा चांगला कलेक्शन फक्त एकच धाव. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 28 वरती. आतापर्यंत 28 धावा धाव फलकावरती जमा झाल्या आणि सुरुवात चांगली केली जाते. ज्या सुरुवातीची गरज होती बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला ती सुरुवात नक्कीच शंकर विषयाने चौकार लगावून सुरुवात केली परंतु त्यानंतर विकेटला नक्कीच रोशनने देखील चांगली सुरुवात केली आणि त्याला साथ सूरजचा चांगला मिळतोय. चांगली सुरुवात सिद्धिविनायक इनगाव टीमच्या माध्यमातून. दिवस खेळण्याचा प्रयत्न नक्कीच इथे आपण पाहतायत. हा चेंडू पाहिला तर नक्कीच वरती लागला त्याला. यस फलंदाज बाद असेल. या ठिकाणी कॅच स्वीकारण्यात आले आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आत. फलंदाज बाद रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 सिद्धिविनायक इनगाव टीमला.
विकेटला मैदानाच्या आत रिव्हर्स केला होता, नक्कीच प्रयत्न झाला होता फलंदाज आपण पाहिले तर नक्कीच सूरज यांचा, परंतु त्यानंतर नक्कीच रोशन यांचा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न झाला, परंतु ते नक्कीच बाद झाले. 2 धक्के लागले गेले मैदानाच्या सिद्धिविनायक किनगाव संघाला. चौथ्या क्रमांकावरती सतीश यांना पण पाहतात. मुरलीस्फोटचा चेंडू टॅप केला, सेटला फटका चांगला ड्राईव्ह केला, नक्कीच डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते, तेवढा चांगला थ्रो देखील आणि कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहिलं तर शिवूरच्या चेंडूवरती एकदा बाली षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात सिद्धिविनायक किनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29-29. या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन षटकांचा खेळ मैदानात संपला आणि 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात 29 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच दीपेशनं कमी धावा खर्च केला. जरूर पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता, त्यानंतर वापसी त्यानं भरपूर चांगली केली. फक्त त्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केला. अशा रीतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना जे भुजेश्वर साई संघानं. षटक क्रमांक 3 गोलंदाज संदेश. फुलटा चेंडू ऑन साइडला फटका भरपूर चांगला आहे. बॅटच्या रिटर्न मध्ये हा चेंडू ऑन साइडला फेकून दिला सरळ डीप स्कोअर लेग सीमाच्या पलीकडे. फलंदाज रवींद्रच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 12च्या वेगानं पुढे जाऊन पोहोचते 35 वरती 35 धावा आतापर्यंत भरपूर धावा आतापर्यंत जमा केल्यात. त्या म्हणजे सिद्धिविनायक किनगाव संघानं हा देखील फटका चांगला आहे, अगदी खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु षटकारानंतर अगदी संयमी फटका आपण पाहतायत. रवींद्र यांच्या माध्यमातून सिंगल धाव अंकित केली, सिंगल धाव एकवटली आहे आणि टीमची टोटल 36 वरती 36 धावा या मॅचला नक्कीच मजा येणार आहे, कारण की दोन्ही संघांकडे नक्कीच तगडे फलंदाज आहेत. आणि त्याच दरम्यान आमचे सर्वांचे लाडके आपण बघा आमचे साथी गुरुलेख राजेश दादा साळवे यांच्या या ठिकाणी आगमन होतोय. वेलकम, मोस्ट वेलकम आपल्या या स्पर्धेत. हार्दिक स्वागत. मैदानाच्या आत पुन्हा एकदा चांगला फटका पाहतात. आता मात्र आपण पाहतात सूरज थांबायला मागत नाही या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक चेंडू सीमा पार एक टप्पा घेत चौकार. आक्रमकता मैदानाच्या आत पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहतायत, नक्कीच डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 40 वरती आपण पाहतायत स्थिरावलेली आहे. सुरुवात चांगली केली आहे, परंतु ती सुरुवात कायम ठेवलेली आहे. हा देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडवला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकदा पुणे केले, दुसऱ्यादा प्रयत्न रडाची संधी, परंतु हा थ्रो पण पाहतायत नक्कीच स्ट्रायकर एंडला आलाय. जर का कदाचित नॉन स्ट्राईक एंड वरती आला असता तर नक्कीच रवींद्र यांचा विकेट देखील मिळवला असता, परंतु हा थ्रो आपण पाहतात स्ट्राईक वरती आलाय आणि 2 धाबा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 2 धाबी संख्येच्या मदतीने टीमची टोटल 42 वरती 42 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत लावण्यात आल्या. त्या म्हणजे सिद्धिविनायक किनगाव संघाच्या माध्यमातून दमदार सुरुवात मैदानाच्या आत केली आहे. या कल्ले चॉप केला, फक्त दिशा दिली, नक्कीच कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फक्त या चेंडूवरती मिळते ती एक. पाहता पाहता षटक क्रमांक 3 मैदानाच्या संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक किनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वरती 43 धावसंख्येवरती. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत होतो, तर आम्ही विनंती करू आमच्या
नक्कीच खेळाडू लक्षात विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आत. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाची जी पारितोषिक आपण पाहतात, नक्कीच जी ट्रॉफी पण पाहतायत ती नक्कीच आम्हाला उपलब्ध करून दिली ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके किरण शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी आम्हाला त्यांनी नक्कीच सुपूर्द केली. नक्कीच कैलासवासी पुंडलिक शिंदे यांच्या स्मरणार्थ ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला या ठिकाणी नक्कीच सुपूर्द केली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया ऑन गोइंग मॅचच्या दिशेनं. चौथा षटक आपण पाहतात बॉलिंग मार्क वरती गोलंदाज नक्कीच प्रतीक होते, परंतु चुकीची थ्रो फेकी मात्र मैदानाच्या आत होते डीप मधून आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा, पंच धावा 2 की 3 यस 3 धावा असतील आणि या 3 धावा या ठिकाणी 8 करतोय. टीमची टोटल 46 वरती 46 धावा. नक्कीच डीप मध्ये आपण पाहतात फिल्डिंग चांगली झाली, परंतु थ्रो थोडासा खराब आला आणि त्याच कारणास्तव अजून एक ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धाव नक्कीच 2-3 मध्ये नक्कीच कन्वर्ट केला गेला. चांगली म्हणून रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत पाहायला मिळते. टीमची टोटल 46 वरती 46 धावा. चौथा षटक नक्कीच प्रत्येक हे आपण पाहतात. गुडलेगचा चेंडू वेगानं फेकला, परंतु रनआउटची संधी वेगानं पोहोचले. नक्कीच अगदी आपण पाहता वेगानं मात्र ही धाव चोरली जाते आणि अजून एक धाव इथे मिळते ती म्हणजे बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला. साथीदार आपण पाहतात याही ओव्हर मध्ये चांगला धावा येत आहेत ते म्हणजे सिद्धिविनायक इनगाव साठी. टीमची टोटल 47 वरती 47 धावा. गुडलेगचा चेंडू आउटसाइडला उडवला, फटका दमदार आहे. बॅटच्या रिडार मध्ये हा चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. फलंदाज सूरजच्या बॅट मधून कडक षटकार. नक्कीच सूरज यांचा विचार केला तर त्यांना आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 27 धावा पाहतात त्यांच्या बॅट मधून आपण पाहतात. 10 चेंडूचा सामना करत असताना वैयक्तिक 27 धावांचं योगदान आणि या मॅच मध्ये नक्कीच सूरज चांगल्या प्रकारे खेळ करत असताना आपल्या संघासाठी षटकार आहे. टीमची टोटल 50 अप अर्थात 53 धावा धाव फलकावरती. खुदून करता प्रयत्न, बॅटची कडा होती, पहिल्या स्लिप मध्ये चुकीची फिल्डिंग, अगदी फिल्डरला गिरकी घेऊन हा चेंडू जातोय सरळ. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे येतो. या ठिकाणी नशिबाची साथ मिळत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला आणि सूरजला मिळतोय चौकार. टीमची टोटल 57 57 धावा. धावांचा पाऊस मैदानाच्या आत प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडलेत. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या. नक्कीच हर्षलनं 17 धाबा खर्च केला, परंतु त्यानंतर दीपेशनं 12 धाबा खर्च केला, त्यानंतर संदेशनं तब्बल 14 आणि या ओव्हरचा विचार केल्यावर याही ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 धावा पाहतात.
नक्की ज्याही ओव्हरमध्ये चांगला धावा येतात सिद्धिविनायक इनगाव संघासाठी. शॉर्ट अप्लेनचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि डॉट बॉल आलाय. नक्कीच ह्या डॉट बॉलनं नक्कीच मी तर म्हणेन सुटकेचा श्वास सोडला असेल प्रतीकनं. डॉट बॉल 57 लॉस ऑफ 2 विकेट, 57 धावा 2 गड्यांच्या मूळ बदल्यावर पाहतात धाव सलग सिद्धिविनायक इनगाव टीमच्या समोर. लास्ट बॉल फुलटा चेंडू, नक्कीच इथे आपण पाहतायत नक्कीच चांगली फिल्डिंग ईस्टर्नच्या मागे केली जाते परंतु या चेंडूवरती आपण पाहतात धाव मिळणार ती एकच, एकापेक्षा जास्त काय नाहीये. पाहता पाहता पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाची धावसंख्या 58-58 वरती आणि सुरतचं कौतुक करावं तेवढे कमी. तब्बल 13 चेंडूमध्ये 32 धावा आपल्या संघासाठी आणि चांगले 7 रवींद्र यांचे राहिलेत. नक्कीच आपल्या स्क्रीनवरती पूर्णपणे या मॅचचा स्कोर आपण पाहतात आपल्या स्क्रीन समोर. नक्कीच शंकर यांचा विचार केला तर 3 चेंडूवर सामना करत असताना 4 धावा त्याने कुठल्या 13 चेंडूवर सामना करत असताना 32 धावा सुरतच्या बॅटमधून. नक्कीच रोशन ने देखील चांगली सुरुवात केली. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्याने देखील बनवल्या आणि रवींद्रनं चांगला साथ दिला सुरतला. अशा रीतीने टीमची टोटल 58 आपण पाहिली, 58 धावा फलकावरती आणि 59 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे जय भोजेश्वर साईड टीम समोर. 24 बॉल आणि 59 धावा संख्येचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल. ऐकूयात पुन्हा एकदा आमचे जितू सरांच्या गोड आवाजात. थँक्यू सो मच. आणि नक्कीच आम्हाला या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उपलब्ध करून दिली ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके किरणदादा शिंदे यांच्या माध्यमातून मला ही ट्रॉफी नक्कीच त्यांनी या ठिकाणी आम्हाला सुपूर्द केली. कैलासवासी पुंडलिक शिंदे यांच्या स्मरणार्थ ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मला या ठिकाणी सुपूर्द केली. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची नक्कीच ट्रॉफी म्हणून पाहतात ती म्हणजे विलास दादा जमदरे ते नक्कीच भिनारपाडाचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मला या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतात ती म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके अविनाश दादा चौधरी यांच्याकडून आम्हाला या 2 ट्रॉफ्या लाभल्या आणि नक्कीच या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जी नक्कीच कूलर पाहतात ती आम्हाला नक्कीच या ठिकाणी सुपूर्द केली आणि आमच्या व्यासपीठावर तिथे उपस्थित आहेत त्यांचा पण करूया नक्कीच आभार व्यक्त. माननीय श्री रुपेश विलास बनोटे यांच्या माध्यमातून आम्हाला ही मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर त्यांनी या ठिकाणी सुपूर्द केली. त्यांचा खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याच दरम्यान संतोष दादा शेलार जे भिन्नारपाड्याचे आहेत त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनापासून आभार व्यक्त. साहेब नक्कीच मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या रुपेश विलास बनोडे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या आणि मॅन ऑफ द सिरीज जी कूलर आपण पाहता ती संतोष दादा शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले जे भिन्नारपाड्याचे आहेत. या सर्व मान्यवरांचा आपण करूयात मनापासून आभार व्यक्त आणि नक्कीच त्यांचा असाच योगदान सातत्याने आम्हाला असू द्या. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया पुन्हा एकदा जितू सरांच्या आवाजाकडे. थँक्यू. थँक्यू प्रसाद सर. पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला खरबाई गावाचा एक बुलंद आवाज, प्रसाद सरांचा आवाज त्यांच्या वाणीमधून पहिलं सत्र ऐकलं. दुसरं सत्र पाहतोय आपण फलंदाजीसाठी पाहतोय आपण
जय भोजी साई संघ. प्रथम फलंदाजी करत असताना श्री सिद्धिविनायक इनगाव संघाने तब्बल 58 धावा कुठून काढल्या. 58 ना. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावाने आघात करताना पाहतोय आपण फलंदाज संदेशाच्या बॅट मधून आलाय. हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. सिद्धिविनायक इंगाव संघाचे आपण धाव संख्या पाहिले. आपण पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 58 धावा एकूण 60 धावांचे लक्ष ठेवले होते विजयासाठी जय भोजी साई संघाला. जय भोजी साई संघाचा सलामीर फलंदाज संदेशच्या बॅटमधून पहिला षटकार. दुसरा चेंडू फेस करत असताना लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक शंकर सज्ज. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. तेवढा चांगला थ्रो. एक धाववरती मानावं लागते ते फलंदाज संदेशाला. सलामीर फलंदाज पाहतो आपण संदेशांनी हेमंत याला. आता मात्र स्ट्रायकिंग फलंदाज हेमंतला होते आपण तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला आपल्याला. यशच्या गोलंदाजीवरती आघात करताना संदेशाला. दुसरा चेंडू फेकत असताना फक्त सिंगल धाव पाहायला भेटली. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला यश हेमंतसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. विरकावण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडू सांगता पाहायला भेटते. कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज यश आला ज्याच्या पहिला चेंडू फेकत असताना आघात केला होता. त्याच यशला इथे कमबॅक करताना पाहतोय. पुढील 2 चेंडूमध्ये फक्त ना फक्त सिंगल धाव खर्च करते यश. पुढील चेंडू यश याचा रॉकर मध्ये चेंडू होता. सरळ रेषेमध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल लॉंग पूर्ण लॉंगनला आला क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केले. अडवला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना 2 धावा पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला दोघांकडून पाहायला भेटते. हेमंत आणि संदेश कडून पाहायला भेटते आपल्याला. थोडा चांगला थ्रो सुद्धा पाहिला आपण सूरज कडून. बॉर्डर लाईनवरती पेट्रोलिंग करताना पाहतोय आपण सूरजला. चांगला चेंडू अडवला. तेवढा चांगला थ्रो सुद्धा सूरज कडून पाहायला भेटला. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाला यश फलंदाज हेमंत साठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होता. चुकी केले परंतु चुकीचं रूपांतर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला इथं बाद व्हावं लागते. पहिला झटका बसतो तो जय भोजेश्वर साई संघाला. हेमंतच्या स्वरूपामध्ये रनआउट हेमंत. हेमंत फलंदाज बाद होते. रणनीतीच्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसलाय तो जय भोजेश्वर साई संघाला. हेमंताची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण 1 डाऊनचा फलंदाज हर्षल याला. हर्षल याला पहिल्या इनिंग मध्ये पॉवर पहिले षटक हाताळत असताना तो 17 धावा खर्च केले होते आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. हर्षल आता मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती पाहतोय. तर स्ट्रायकिंग वरती त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला तो संदेश. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक धावलाय परंतु कुठेतरी कॉलिंग चुकीची पाहायला भेटते आपल्याला आणि चेंडू होते जमिनीला दान. आणि रूपांतर पाहतोय आपण 2 धावांमध्ये करत असताना लगेचच फलंदाज संदेश आणि हर्षलला पाहतोय आपण. कुठेतरी कॉलिंग चुकीची पाहायला भेटली नाही तर इथं फलंदाज इथं बाद होऊ शकला असता जर हा झेल पकडला असता. दुसरा झटका बसला असता या षटकामध्ये. गोलंदाज यशच्या पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय. 1 गडी बाद जय भोजेश्वर साई संघाच्या 11 धावा. 11 धावांचे षटक पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज यश कडून जरी पहिल्या चेंडूवरती षटकाला नाही कमबॅक करताना पाहिलं आपण गोलंदाज यश याला. एका फलंदाजाला बाद केला आणि फक्त पुढील 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज यश याने. चांगलं कमिंग पाहिलं भेटलं आपल्याला गोलंदाज यश कडून. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं व सांगी दुसरे षटक हाताळण्यासाठी रवींद्रला पाहतोय आपण. रवींद्र एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्रायकिंग वरती फलंदाज हर्षलला पाहतोय आपण. सामना करेल. पहिला चेंडू फुलटूचा चेंडू होता. कन्वर्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. अडवेल सूरज होता.
एकच धावेवरती समाधान मानावे लागते. फलंदाज हर्षल याला स्ट्राईक रोटेट करताना पाहिलं आपण हर्षल याला, कारण त्याला माहिती आहे की आपला सर्व फलंदाज संदेश अजूनही मैदानावरती आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला होता तो संदेश आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. फेस करेल गोलंदाज रवींद्र याला. मोठा चेंडू होता, अरविंदचा पवित्र घेतला होता, परंतु तेवढा चांगलाचा फटका पाहायला भेटला नाही. नोचा इशारा करतायत पंच आम्हाला. एक मोठा फटका मारायची सुवर्ण संधी होती, परंतु रिवर्सचा पवित्र घेतला त्यामध्ये हा फटका हुकला. परंतु पुढील चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी संदेशसाठी मोठा फटका खेळण्याची. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि सर्व यष्टीकडे जाताना पाहिलं आपण. निर्धाव चेंडू सांगता पाहिलं म्हणजे फ्री हिटचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, परंतु समाचार काय घेता आला नाही. फलंदाज संदेशाला भेट होतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटते गोलंदाज रवींद्र याचा. पुढील चेंडू रवींद्र याचा पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र कुठेतरी लाईन मिस करताना पाहतो. पंच आम्हाला इशारा करतो व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. धाव फलक पाहतोय आपण 14 धावा. पुन्हा एकदा वेट केलंय. आता मात्र बॅटची इनारत घेऊन चेंडू जातो यशच्या हातामध्ये. रोशन होता, कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही रोशन कडून. अजून एक झटका बसतोय तो जय भोजेश्वर साई संघाला संदेशच्या स्वरूपामध्ये फलंदाजी दे बाद. अपेक्षा होता संदेश कडून, कारण पहिला चेंडू फेस करत असताना संदेशने एक षटकार दाखवला होता, त्यानंतर कोणताही फटका मारू दिला नाही. तो गोलंदाजाने श्री सिद्धिविनायक इंगावच्या आणि बाद केले होते फलंदाजाने ते कॉडबी यांच्या स्वरूपामध्ये. संदेशची खेळी ते संपुष्टात आली. संदेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय मैदानावरती जात असताना. इनॅट नंबर 4 वरती दीपेशला पाहतोय आपण. दीपेश मध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, तसेच फटके मारावे लागतील. जशी फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण सूरजच्या बॅट मधून पाहिली तशीच फलंदाजी दीपेशला सुद्धा करावीच लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल जय भोजपुरी साई संघाला. पुन्हा एकदा सज्ज चेंडू खेळून काढले. लॉंगच्या मध्ये चेंडू स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आलाय सूरज. आज सूरजच पाहायला भेटतो आपल्याला सगळीकडे. काय क्षेत्ररक्षक करताना पाहिलं सूरज याला. चांगला अडवला चेंडू आणि तेवढाच चांगला थ्रो. पहिले बॅटिंग करत असताना तब्बल 13 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये धावा रोखत असताना पाहतोय आपण सूरज याला. आता मात्र पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता आपण. तो बॅटची एनर्जी देऊन चेंडू जातोय बॅकवर्ड करले तरी तिथे क्षेत्ररक्षक आलाय. अडवेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता आणि एकदा पूर्ण करतायत. दुसरं षटक मैदानावरती चालू असताना पाहतोय आपण. शेवटचा चेंडू असेल. थँक्यू प्रसाद सर, आपण आलात. आपला आवाज इथे आम्हाला ऐकायला भेटला त्याबद्दल मंडळाकडून सरसे आपले आभार असतील. आता मात्र लाफ केला हर्षल याने. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सूरज आज मैदानावरती सर्वांना दाखवतोय. सूरज आपली कामगिरीवरती इथे झेल पकडत असताना अजून एका फलंदाजाला बाद केले. तिसरा झटका बसतोय जय भोजेश्वर साई संघाला. हर्षलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पाहतोय आपण. रोशनला प्राचार्य करण्यात आल्यामध्ये
तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मध्ये लॉस केला चेंडूला लॉंगरमच्या दिशेने द्वितीय क्षेत्ररक्षक यश सज्ज आहेत. आडवेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करतायत. नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण. भूषणला पाहतोय आपण. समीकरण राहिले येणारे 11 चेंडू 41 धावांची गरज जय भोजेश्वर साई संघाला. रोशन चांगली गोल फलंदाजी केली होती. सला जेव्हा फलंदाजीसाठी आला होता तब्बल 3 चौकार पाहिले होते. तोच रोशन आता गोलंदाजीसाठी आता मात्र लॉस करण्याचा प्रयत्न होता भूषणाचा, परंतु चेंडूचा बॅटचा कोणताही संपर्क पाहिला बेट करतो फलंदाजांना रोशन. निर्धाव चेंडू सांगता पाहायला भेटते मैदानावरती गोलंदाज रोशन कडून. अगोदर पाहिले तर रोशन आपण यशस्वी करत असताना एका फलंदाजाला बाद केलं होतं तोच रोशन. आता मात्र गोलंदाजी कमान सांभाळत असताना गोलंदाजीवरती तिसरा षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा रोशन. आता मात्र चेंडूला थोडीशी उचली देत असताना अजून एक निर्धाव चेंडू बेट करताय. पहिला चेंडू आपण पाहिला तर खाली राहिला होता, आता मात्र थोडीशी उचली दिली आणि बेट केले फलंदाज रोशन याला. अजून एक चेंडू पाहायला भेटतो रोशन कडून. चांगली गोलंदाजी करतोय. समीकरण राहिले पाहतोय आपण. महागडे होत असताना येणारे 9 चेंडू 41 धावांची गरज. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. आता मात्र खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. सीमारेषाबाहेर 6 धावांनी आघात करताना पाहतोय भूषण. जरी 2 चेंडू डॉट झाला तरी माझ्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे हेच दाखवत असताना जसा बॉल चेंडू बॅटवरती आला तसा चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. मॅच चेंडू मैदानामध्ये आलेला पाहतोय आपण. धाव फलकावरती धावा पाहतोय 3 गडी बाद 24 धावा. समीकरण राहिला येणारे 8 चेंडू 35 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका मारावीच लागेल जर आज संघ जिंकायचा असेल जय भोजेच्या साई संघाला. आणि क्षमता दैते दाखवत असताना फलंदाज भूषणला पाहतोय 6 धावांनी केलाय आघात. रोशनीच्या गोलंदाजीवरती पहिले 2 चेंडू बीट केल्यानंतर तिसरा चेंडू फेस करत असताना 6 धावा. कॅचच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होते. ज्याच्या बॅटमध्ये आम्ही षटकार पाहिला होता तोच भूषण इथे माघारी येत असताना पाहतोय आपण. भूषण याची गेली संपुटात कमबॅक करताना पाहतोय आपण. समीकरण राहिले आता मात्र येणारे 7 चेंडू 35 धावांची गरज. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती अविला पाहतोय आपण. तर गोलंदाज तिसरे षटक घातला रोशन याचा शेवटचा चेंडू सरळ रेषेमध्ये चेंडूला केलून काढले. तिथे क्षेत्ररक्षक रवींद्र सज्ज आहेत. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धाव फलक पाहतोय आपण. 25 धावा. समीकरण राहिले येणारे 6 चेंडू 34 धावांची गरज. विजयासाठी जय भोजेश्वर साई संघाला. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क स्वतः संघाचा संघनायक शंकरला पाहतोय आपण. पहिला चेंडू फेकीत असताना फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कट करून जमणार नाही. जर सामना जिंकायचा असेल मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटते गोलंदाज शंकर घडून.
सोनेली गावचे उद्योजक आमचे बंधू राहुलजी गावट यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालं. यायचे दादा स्टेजवरती येऊन स्थानामन्न व्हायचे. पुढील चेंडू आता फक्त औपचारिकता पाहायला भेटते मैदानावरती. जय भोजे साई संघाची 4 चेंडू 33 धावांची गरज. शंकरला पाहतोय आपण. चौथं षटक हाताला असताना दुसरा चेंडू फेकला. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला. आता स्ट्राईक वरती दीपेश लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. अजून एक निर्धाव चेंडू मैदानावरती शंकर करून पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करतो शंकर. औपचारिकता शिल्लक ठेवले फक्त या सामन्यामध्ये. शंकर याने शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. पुढील चेंडू रिव्हर्सचा पवित्र घेतला होता परंतु बीट होते फलंदाज. चेंडू त्यांना बॅट संपर्क पाहायला भेटला नाही. फुलटच चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाही. अजून एक निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू औपचारिक शिल्लक असतील या षटकामधले. गोलंदाज शंकर येते. कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक एल आळवे एक धाव पूर्ण करतायत. शेवटचा चेंडू शंकर याचा या सामन्यामधला पाहायला भेटतो आणि इथे विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला भेटतो आपल्याला संघ सिद्धिविनायक हिनगाव संघाला पाहतोय आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न होता अवी याचा. बीट होते फलंदाज आणि इथे निर्धाव चेंडू सांगता षटक इथे समाप्त झाले आणि सामना जिंकलाय तो सिद्धिविनायक हिनगाव संघाने. अभिनंदन. पहिला संघ ठरलाय तो या स्पर्धेतला क्वालिफाय होणारा संघ सिद्धिविनायक हिनगाव संघ. शंकर विशेष संघ. अभिनंदन शंकर. आपण इथे पहिल्या दिवसामध्ये